नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर इथे मी अर्धा किलो मासे घेतलेले आहेत। मासे हळद आणि मीठ टाकून स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहेत। तर आता आपण याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ आणि हळद टाकून घेतल्यानंतर त्याचा जो वास आहे उग्र तो निघून जातो। आता याच्यावरती मीठ टाकून घेतले, हळद पावडर टाकून घेऊया आणि याच्यावरती एक लिंबू पिळून घेणार आहेत। म्हणजे याला मॅरिनेट करूया आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी। तुम्हाला जर जास्त वेळ असला तर तुम्ही तास 2 तासासाठी ठेवलं तरी पण खूप छान असे हे मॅरिनेट होतात। तर माझी ही पहिलीच वेळ आहे मासे घरी बनवण्याची। मी आजपर्यंत कधीही मासे घरी बनवलेले नाहीत, ना सासरी कधी घरामध्ये मासे झाले किंवा ना माहेरी झाले, त्याच्यामुळे मासे बनवण्याचा कधी काही विषय आलेला नाही। पण मुलाला आणि मिस्टरांना दोघांना पण घरी खायचे होते मासे आणि तो मला खूप वेळेस म्हटला की मम्मी घरी मासे बनवून दे। तर म्हटलं चला आज बनवूया आणि ही माझी पहिलीच वेळ आहे मासे बनवण्याची। तर बघा मी मस्त असे मीठ, लिंबू आणि हळद टाकून घेतली। याच्यामध्ये मासे व्यवस्थित असे एकत्र करून घेतले किंवा मीठ हळद आपण त्याला व्यवस्थित चोळून घेतली। आता इथे अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे। पाव चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घालून घेतली, लाल तिखट घातलं 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे। 1 चमचा याच्यामध्ये मी चाट मसाला घालून घेतलाय। आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। तर बघा एकत्र करून घेतलेलं आहे। तिखट थोडंसं कमी वाटतंय म्हणून याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाव चमचा लाल तिखट टाकून घेते आणि पुन्हा हे एकत्र करून घेते। तर बघा हे छानपैकी एकत्र करून झालेलं आहे। आता 10 ते 15 मिनिटांसाठी मासे इथे मी ठेवले होते, कारण की उशिराच आणले होते। तर जास्त वेळ मॅरिनेट काय करून ठेवता आले नाही, 15-1 मिनिटांसाठीच ठेवले होते। फक्त थोडंसं पाणी सुटलं याला बघा। आता आपण हे मासे रव्यामध्ये बुडून घेऊया। तर एकदम सोप्या पद्धतीने मी अशा पद्धतीने बनवले। माशांवरती आपण चव बाजूने अशा पद्धतीने रवा टाकून घेऊया। ओलसरपणा आहे त्याच्यामुळे रवा याच्यावरती पटकन जास्तीचा असा चिकटला जातो। तर बघा चव बाजूने मी याच्यावरती रवा घालून घेतलेला आहे किंवा चोळून घेतलेला आहे। तर ह्या पद्धतीने मी बनवले। अजून किती पद्धती आणि कोणकोणत्या पद्धती सोप्या आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा अशा पद्धतीने इथे मी 3 मासे रव्यामध्ये बुडून घेतले। गॅसवरती आपण पॅन ठेवून घेतला होता। पॅन गरम झाला की याच्यामध्ये छोटे 2 चमचे मी तेल घालून घेतले। पॅनवरती व्यवस्थित आपण आता हे तेल चोळून घेतलं व्यवस्थित असं। छोटे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण रव्यामध्ये बुडून घेतलेले मासे याच्यावरती ठेवून घेऊया। तर जेवढे बसतील पॅनमध्ये तेवढे आपण ठेवून घेऊया। तर इथे मी 4 मासे ठेवून घेतलेले आहेत बघा, आणि बाकीचे आपण आता थोडे थोडे करत नंतर टाकून घेऊया। आता एक बाजू 3 ते 4 मिनिटांसाठी मध्यम गॅसवरती आपण भाजून घेतली की दुसऱ्या बाजूने आपण पलटी करून घेतले आणि अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय। तर मी इथे 2 काठी चमचे घेतले आणि काठी चमच्याने मला छानपैकी इथे हे उलटपुलट करता आले। तर बघा अशा पद्धतीने इथे मी काठी चमच्याने हे पलटी करून घेतलेले आहे। आता चव बाजूने आपण अशा पद्धतीने खूप छान असे हे फ्राय करून घेऊया। गॅस इथे मी मध्यमच ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरतीच याला चव बाजूने मी अशा पद्धतीने आता उलटपुलट करत फ्राय करून घेते। म्हणजे छानपैकी कुरकुरीत होतील चव बाजूने। तळण्यासाठी जरा जास्तीचा वेळ लागला पण कुरकुरीत होतील छान असे, म्हणून मग मी मध्यम गॅसवरती बघा अशा पद्धतीने इथे काठी चमच्याने चव बाजूने पलटी करून घेतले आणि भाजून घेतले। आता ते एक साईडला घेतले आणि दुसऱ्या बाजूने पॅन रिकामा होता तर त्याच्यामध्ये मी दुसरे 2-3 पुन्हा ठेवून घेतलेत। आता काठी चमच्याने आपण एक ताटामध्ये झालेले काढून घेतलेत। बघा मस्त कलर आलेला आहे आणि कुरकुरीत देखील खूप छान झालेले आहे। बघा किती सुंदर कलर आलेला आहे। आता अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व इथे तळून घेते किंवा फ्राय करून घेते। कमी तेलामध्ये आपण एकदम असे हे मस्त फ्राय करून घेतलेले आहेत। तर माझी पहिलीच वेळ होती आज मासे बनवण्याची आणि खूप छान झाले। मुलाला देखील आवडले आणि मिस्टरांना देखील खूप आवडले। त्यांनी खूप असं म्हणजे आवडीने खाल्ले तर छान वाटलं। तर सुरुवातीला मला असं वाटायचं की मी कधी बनवलेले नाही, मला जमतात की नाही, तर करून बघितले आणि खूप छान असे मासे इथे कुरकुरीत असे झाले आणि एकदम सोपे आहे बनवण्यासाठी। जेवढे अवघड वाटतात तेवढे अजिबात अवघड नाही, एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट देखील मी इथे अशा पद्धतीने रव्यामध्ये कुरकुरीत असे मासे फ्राय करून दिले त्यांना खाण्यासाठी। बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी सर्व इथे अर्धा किलो मासे फ्राय करून घेतले। तर बघा या पद्धतीने मासे फ्राय करून झालेले आहेत। आता आपण एक तोडून देखील बघूया। तर खूप गरम आहे। तर बघा या पद्धतीने मस्त मासे देखील शिजलेले आहेत आणि कुरकुरीतपणा देखील खूप छान आलेला आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मासे नक्की फ्राय करून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।